नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. शुक्रवार दिनांक 31/10/2025 रोजी शेवगाव तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी शेवगावचे तहसीलदार दहादळे, भूमी अभिलेख अधिकारी किरण कांगणे, शेवगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी व सीओ बापू चव्हाण उपस्थित होते. शेवगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजया गाडगे या नेहमीप्रमाणे गैरहजर होत्या. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सुरेश खंडागळे, युवा तालुका उपाध्यक्ष सागर गरुड, जिल्हा संघटक रवींद्र नीळ, शेख सलीम जिलानी, सुंदर आव्हाड, दिगंबर कुसळकर व इतर सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकजूट महाराष्ट्र न्यूजच्या हाती बैठकीचे काही चलचित्र लागले असून ते तुम्हाला दाखवत आहोत. आम्हाला दाखवा. हे लोक आरोप जे करतात तर पैसे मागतात तुमच्या कार्यालयामध्ये, खरोखरच पैसे मागतात तुमच्या कार्यालयामध्ये. आम्हाला नाही मागत ना, आम्हाला मागत नाही ते, म्हणून आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलोय. आम्ही ठोकून का आम्ही तर ठोकूच, पण आम्हाला मागत नाही. ते शेतकरी मागतात. तुमच्या कार्यालयाने एजंट मिळेल, याच्यासाठी एजंट. तुम्ही हे प्रस्ताव, तुम्हाला किती पैसे लागतात मी वारंवार सांगतो, किती लागतात ते आम्हाला सांगा. मग हे बसून काढणार आहात काय प्रकरण तुम्ही? आता हे बसून काढणार आहात काय प्रकरण? 1 महिना झाला तुम्हाला प्रकरण सापडणार तुमच्या कार्यालयामध्ये. हे 25 तारखेला तुमच्याकडे प्रकरण गेले. कर्मचारी म्हणतात की त्या प्रकरण आले नाही. तहसील मध्ये म्हणतात की 25 तारखेला प्रकरण गेले. प्रोग्राम ठरवा, जसं आम्ही प्रोग्राम दिला नाही तसं तुम्ही प्रोग्राम ठरवा. आम्हाला इंटरेस्ट नाही रोज रोज आंदोलन करायचं, रोज रोज यायचं. आजच्या घडीला आम्ही आमच्याकडून त्यांच्याकडे 2.25 प्रस्ताव घेतलेले. हा 2.25 प्रस्ताव तुम्ही मला 15 किती दिवसात देतात? 2 महिने झाले. ठीक आहे. आता 2 महिन्याच्या आत तुमचे प्रकरण तुम्ही काही पण द्या. हे जे पेंडिंग आहे ते मला त्याच्या आत आले पाहिजे. आणि माझ्याकडे यांच्याकडून ज्या दिवशी प्रकरण येईल लईच नाही झालं 2 दिवसामध्ये फ्रान्स साहेब मला त्याला माझ्या डोकं लावायचं काहीच काम नाही. मला फक्त तो फ्रॉड करायचा आहे. हे आकारणी करून देतील साहेब, फायनल आकारणी करतील आणि तेवढं फक्त मला एक भेटेल तलाट्याला पाठवतील. नाही झालं त्या प्रकरणाला 2 महिने कशाला लागतील? काय शब्द दिला होता तुम्ही? आता 9 महिने झाले, आता अजून म्हणतात 2 महिने लागतील. आम्ही तुमच्याकडे आलो नाही, तिथेच आम्ही करता सर तुम्ही. आंदोलन झालं तेव्हा तुम्ही काय बोलले होते? माझ्याकडे बघा ती तारीख आहे. आमच्या प्रकरण साहेबांचा वेळ लागतात. आज प्रांत साहेबांनी मीटिंग लावली, काय तुम्ही दोघं हेच चर्चा झाली असते. बरं तुम्हाला जर कुठला अधिकारच नाही तुम्ही येतात कशाला मीटिंग? आपण त्याच्यात तुम्हाला मॅडमने आदेश केले जा, पण आउटपुट निघत का काही? त्या दिवशी आंदोलना दिवशी तुम्ही झाले पुढे सामोर आलेले अधिकारी हे जाऊन खिली उडवत होते पंचायत समितीमध्ये जाऊन आपल्या आंदोलनाची. आम्हाला कोणी सांगत नाही का ते? बापू पंचायत समितीमध्ये संपर्क कार्यालय समोर आंदोलन झाल्यानंतर जे आतमध्ये गेले पंचायत समितीतून तिथे आंदोलनाची खिली उडवत होता तुम्ही. असं तसं मोठ्या आवाजामध्ये तुम्ही लोक. मला डिटेल मध्ये माहिती मिळाली तिथं. आमच्या माणसांची इकडे तिकडं आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी आलो होतो, आमच्या प्रश्नासाठी नव्हतो आलो आम्ही. काय चाललंय तुमचं? 1 महिन्यात प्रकरण येऊ शकत नाही तुमच्याकडे. मी स्वतः उठवतो तुम्ही या शेतकऱ्यांचे हॅरेसमेंट करताय. 5 महिन्यापूर्वीचं प्रकरण आहे. हे बघा, ऐका ते काम. हे बघा झोपलेले राहतो मी, तुमचं जागाच नाही तुम्ही आधी. जवणी द्यायची, हक्क करायचंय, कर्म करायचंय. अरे शासनाचं काम आहे ना, शेतकऱ्याचं काम आहे. शेतकऱ्याचं काम नाही, शासनाचं काम आहे. आणि हा विषय आपल्याशी त्यांच्याशी आपले खालचे कर्मचारी तलाठी त्या गावातला संचालक त्याच्याशी हे सगळे विषय निगडीत आहे. याच्यावरती ठोस असा काही कार्यक्रम करणार आता मागच्या 2 मीटिंगमध्ये सांगतोय की आता याची पुढचे प्रस्ताव पण लक्षात जात आहे. ते म्हणतात ना गटाचे एक नको पाहिजे, इंडिव्हिज्युअल गटाचे प्रस्ताव पाठवले. आता माझ्याकडे जर प्रस्ताव आला
कोण आलं मला माहित नाही आता. मागच्या महिन्यामध्ये 25 तारखेला मी 150 प्रस्ताव पाठवले संपर्क. कुठं पाठवले भूमी अभिलेख. तर सापडले ना त्यांच्याकडे. तर मी ते आले तर माझ्या जेव्हा माझ्याकडे तराटी कोण आले तराटी मंडळ ते करायचे मी 7 दिवस पण माझ्या प्रस्ताव लागला. 7 दिवसाच्या आतच प्रस्ताव यांच्याकडे जातात. यांच्याकडे फक्त आता विषय आमच्याकडे 80% काम होतं सर. हो माहिती सर काय झाले 2010 तुमच्या कुठे झाले ऍज इट इज दोन डायरेक्ट कोर्ट काय झालं? नाही मी सांग तुम्ही जे म्हणता ना की तुमचं पोट करावा नव्हता आणि कापडी लाईट होतं तसं झालं असेल ना तुम्हाला इकडे पत्र पाठवायची गरज नाही. ऐका ना 155 मध्ये लिखित दुरुस्ती करून देतो. का पडला नुकसान भरपाई सगळं ते मिळत होतं पण ऑनलाईन झालं आणि मग ते सगळं बंद झालं. सर मी बरोबर बोलले थोडंसं करेक्शन करतो की आमचं पोट खराबा नव्हताच पहिली गोष्ट. त्यावेळेस पोट खराबा 1-2 गुंठे असायचे ते जनरल असायचं. ओके संपलं. 2010 ला पोट खराबा लागला त्यावेळेस डिजिटल निघाला का प्रिंट काय झालंय बाबा ते सर काय अडचणी बाय मिस्टेक प्रिंट मिस्टेक झाली असेल नवीन पोरं बसवलेली आपण काय करू तुमच्या सगळ्या ऍजिटिव्ह फॅसिलिटी चालू ठेवू. 2021 पर्यंत सगळ्या फॅसिलिटी चालू होत्या. सगळे कर्ज मिळायचं साल मिळायचं सगळं. 19 ला काय झालं 18-19 पर्यंत 19च्या नंतर मध्ये कोरोना आला तर तुम्हाला एक लक्षात घ्या आमच्याकडून लेट म्हणजे तुमच्याकडे अपील करायला कसं उशीर लागला आणि त्यावेळेस तुमचा पीपी मध्ये निघाला तुमचा सौर ऊर्जेचा पॅनल व्हायना तिथं तुमचं तुम्हाला 0-0 तुमचं प्रकरण कधी दिलेलं आपल्या सोबत दिलेलं कार्यक्रम केले आमचे स्वतःचे काम नाही गोरगरीब लोकांचे काम आहे. तुम्ही हे वेळेत जर नाही केलं तर तुमच्या निषेधार्थ आम्ही आमदार जिथं दिसतील तिथं आम्ही त्यांना कार्यक्रम उधळून लावू त्यांना काळे झेंडे दाखवू. लक्षात ठेवा त्यांचा वचक नाही तुमच्यावरती ना व्हिडिओवरती ना तुमच्यावरती. तुम्ही खेळतात सर्वसामान्य लोकांबरोबर. तुम्ही आम्हाला लिहून द्या की 2 महिन्यामध्ये त्या दिवशी लिहून दिले नाही तुम्ही 9 महिने झाले आज लिहून द्या रिटर्न मध्ये 2 महिन्यात मी माझ्याकडचे प्रकरण सगळे पूर्ण करतो. काय चाललंय तुमचं तुम्हाला पुरवून दाखवून आम्हाला लेखी आश्वासन द्या साहेब लिहून तुम्ही बरं का साहेब यांच्याकडनं लेखी घ्या यांच्याकडनं लेखी घ्या आजच्या मीटिंगचं फार वेळ घेत नाही आणि राव साहेबांशी बोलून घ्या परत एकदा यांची सगळ्यांची मीटिंग आणि तुमचं परत एक पुढच्या आम्हाला 1:30 वाजेपासून बोललं होतं मुख्य अधिकारी होते मी होतो त्यांचं पण होतं तुम्हाला आता गल्लत झाली त्याच्यामध्ये आता 5 आम्हाला काय माहिती त्याच्यामध्ये पत्रक तुम्ही आम्हाला लेखी द्या साहेब लेखी द्या तुम्ही आम्हाला यांच्या प्रोसिडिंग मध्ये काय घ्या माझ्या प्रोसिडिंग मध्ये येणार कोण येतात प्रोसिडिंग मध्ये द्या त्या प्रोसिडिंग मध्ये. तुमच्याकडे आंदोलन करून करून थकलो म्हणून आमदार मॅडमची आंदोलन करावं लागलं आम्हाला. ठीक आहे मागे प्रस्ताव पण दिला होता कलेक्टर साहेबांनी सीओ साहेबांनी कसं करायचं ग्रामपंचायती कधीपर्यंत कारवाई करायची नाही का तुमच्याकडे काय तो प्रस्ताव त्यांनी पण काढलेलं होतं. बापरे साहेब तुमच्याकडे नाही का तो प्रस्ताव मग काय केलं त्याच्यावरती तुम्हाला जो टाइम आउट दिला होता त्यांनी कार्यक्रम करायचा एवढ्या महिन्या ह्या तारखेवर तुम्ही प्रस्ताव मागून घे काय केलं ग्रामसेवकांनी त्याच्यातून आपण घरकुलाचं केलेलं हे घरकुलाचं सांगतो आपली मागणी काय आहे शासनाचा GR काय आहे घरकुलाचा का स्पेशल घरकुल आहे त्याच्यामध्ये शब्द माझा कोणता निर्णय मला दाखवा परत नाही त्याबाबत हे पत्र पण काढलेलं आहे आता आपण. नाही ते नाही मला तुम्हाला फक्त घरकुलाच्या बाबतीत सांगितलंय का शासन निर्णय घरकुलाच्या बाबतीतला आहे का फक्त नाही. आणि मग तुम्ही घरकुल काय घेऊन बसले मग तुम्ही आदिवासींची घराचे पालात राहतात हो आतापर्यंत त्या लोकांना घरकुल झाले असतील 50 वर्ष घरात तर द्यायचे का तुम्हाला 50 किती वेळेस उपोषण केले तुमच्या दारामध्ये पत्र आम्ही दिले पत्र शिवसाहेबांनी कलेक्टरचा कार्यक्रम शासन निर्णयानुसार तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये सगळं ते प्रस्ताव घ्या म्हणून आणि त्याच्यावरती काहीच केलं नाही तुम्ही याच्यानुसारच आम्ही अर्ज केले काही शेतकरी आम्हाला काय म्हणायचं आम्ही अर्ज केला शेतकरी एकदम अनपड आहे हो माझा एका प्रस्ताव नाही ऐका साहेब किसान चव्हाणचा तालुक्यात तुमच्या आता पोट खराब्यासाठी एकही प्रस्ताव नाही सगळे सुशिक्षित नाहीत आमच्या अनपड शेतकरी तो आला त्याचा सातबारा जोडला अर्ज केला पंचनाम्याचा फॉर्मॅट आहे जोडून दिला आणि दाखल केला वेळच्या वेळी तलाट्यांकडनं जर पूर्तता असेल त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर कळवायला नको तुमच्याकडनं काही कळवायला नको का
कळवलंय. आणि 6 महिन्यात प्रस्ताव सापडला नाही तुमच्या कार्यालयामध्ये साहेब. कळवलेलं आहे. तुला आम्हाला नाही कळवलं साहेब. ते आणि यांच्यावर आलं नाही, प्रस्ताव प्रत्येक आहे. गावाला कळवलेलंच नाही तुम्ही. यांच्यावर आलं म्हणून आहे ना कळवलं. आता साहेब मला सांगा, आता ते जे म्हणतात आम्ही लाभार्थ्याला नाही कळवत, आम्ही तलाठ्याला कळवू, म्हणजे तहसीलदारांना कळवू. चुकून येतं ना आम्हाला. तुम्ही तहसीलदारांना कळवता, हो. तहसीलदाराने खाली तलाठ्याला सांगायला पाहिजे. आणि गेले ना वर्ष झालं ना. 13 महिने झाले. हो, वेळ जातो. 14 महिने झाले अजून. त्याच्या पुढे ना ते आलं ना तर एक परत त्याला करा ना लाभार्थ्याचं नाव. आज चालू नाही, ते एक पण तुम्हाला घेऊन तो जाईल. करून दे. तुम्ही शेतकऱ्यांना जर दिलं ना तुम्ही, हा, त्याला परत द्या, त्याचा मोबाईल नंबर असतो त्याच्यामध्ये, फोन करा, तो येईल ना. तसं ठेवलंय. हा? तसं करते लाभार्थ्याला परत दिलेले. आता त्याचा जर अर्ज तुमच्याकडे आला माहिती तर बंधनकारक आहे ना, लाभार्थ्याला पण कळलं पाहिजे ना माझं प्रकरण पुढे येते. त्या दिली जाईल आमचं सुद्धा कळतो ना. सापडत नाही ना ते प्रकरण साहेब आम्हाला. नाही ना. बघू द्या, वागू द्या. हे होत नाही का काय? हे बघा, हे नंबर बघा. 29/9 सर पाठवले तिथं तहसील मधून भूमी अभिलेखला. ते भूमी अभिलेखवाले म्हणतात आमच्याकडे प्रकरण आलेच नाही. 25/9/2025 ला इथून 20 प्रकरण सर, हे बघा, हा नंबर आहे. इथून पाठवले भूमी अभिलेख. आता जेव्हा आमच्या कार्यकर्ते जाऊन तिथे शोधतात, इथून जावं तर म्हणजे 25/9 हे बघा, प्रकरणच आले हे नाही. तिथे त्यांच्या कार्यालयात म्हणतात. परदेशी नाहीत घेतले, त्यांनी पाठवलेले परदेशी तहसील. तुमच्याकडे ऐका, उद्रेक होईल ना लोकांचा. तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही जर मिटिंगला येऊन फक्त गोड गोड बोलणार आणि तुम्ही जाणार असाल तर इथून पुढच्या काळामध्ये उद्रेक होईल. मग आपले संबंध ते काय कार्यालयाच्या बाहेर, पण इथं आम्हाला शासन निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही पुढे येतात. आंदोलन तुम्ही आले होते, तुम्ही मला शब्द दिला होता की ग्रामसेवकांना सगळी माहिती घेऊ, मी हे काढतो, हे बदल करतो, मलाच म्हटले होते. म्हटले की तुम्ही मग तुम्ही मला फोन करून का नाही सांगितलं मग लगेच? असं नाही, याचा अर्थ तुम्ही गरीब लोकांसाठी साठी करतो ना आम्ही सगळे काम. मग तुम्ही गोडगोड बोलताय, हे पुढे उद्रेक होईल. तुम्हाला अधिकार नसेल तुम्ही मिटिंगला यायचंच नाही. मिटिंगला तुम्ही नाही तर भोगून काढतील मग आता पुढच्या काळामध्ये. आम्हाला 4-4, 5-5 वेळेस तुम्ही उपोषणाला बसायला होणार. आमच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला की ठोकतील मग परत यायचं नाही मिटिंगला. तुम्हाला अधिकार नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत बघताय तुम्ही सरळ सरळ. चेष्टा केलं सर बाबू. एवढे लोक येतात हे करतात आणि तुम्ही येतात आपले इकडे पत्र देतात निघून जातात. बाकी सर काय झालं सांगा आता मॅडम बरोबर बोलून तुमची. त्याचं सांगितलं नाही काय म्हणून ते म्हणतात घरकुला व्यतिरिक्त जे आमच्या घरकुला व्यतिरिक्त अतिक्रमण घरकुलच आहे जो तिथं आहेत प्रस्ताव समजा तिला द्यावाच लागेल. काही जीआर नाही म्हणतात. घरकुला व्यतिरिक्त अतिक्रमण नियम मंजूर करायला जीआर नाही असं लिहून द्या मला. चला भाकर साहेब लिहा बोलू. चला तुमच्या विषयाला की संपवतो. चला लिहून द्या मला. सर्व पुराणीशी आपल्याकडे द्या मला लिहून द्या तुम्ही की तसे काय अतिक्रमण करण्याचे शासनाचे कोणतेच आदेश नाही. तुम्ही आलेत ना मिटिंगला, जा पलीकडच्या टेबलवरती बसून द्या मला लिहून. चला मॅडमला एकदा दाखवा. घरकुला व्यतिरिक्त टर्म्स कंडिशन बघू कारण ते करायला लागेल ते आहे चेक करा आणि त्याला हे करा टाइम काउंट करा काही करा. मला लिखी द्या साहेब मीटिंग तुमच्या सहीला लिखी द्या. तुम्ही मॅडमशी फोनवर बोललेला आहे. आजची मीटिंग इथे संपन्न झालेली आहे आणि सगळी अतिक्रमण किती दिवसामध्ये ग्रामसेवकांना निवासासाठीची अतिक्रमण किती दिवसात त्यांचे प्रस्ताव देऊ आम्ही. आम्हाला तारीख टाकून द्या. आता खूप झालं. ज्या गावात असतील त्या गावाची ज्या गावात तसं ग्रामसेवकचं निर्णय घ्या ना. आमच्या गावात उगाच पाच सुट्टीचा खेळ चालू आहे तुमचा. तुम्ही त्यांना काय उद्योग देत नाही. ते वाचवायचा कार्यक्रम चालू आहे. गोरगरिबाशी खेळताय तुम्ही. आमचा वेळ जातो. आम्हाला बोंबला लावता. आंदोलन झालंय तिकडे जाऊन पंचायत समितीमध्ये आनंद उत्सव खेळली उडवतात तुम्ही आमची. लिहून द्या आम्हाला तुम्ही आजच्या मीटिंग मध्ये किती दिवसात करणार. मॅडमशी बोलू घ्या किती द्यायचं हे ना आमचा किती आहे तर द्या म्हणा. मी तर स्पष्ट करून जातं आमच्या गावामध्ये असं कोणाचं अधिकारी तुम्हाला मागच्या वेळेस बापू हेच सांगितलं होतं तुम्ही ग्रामसेवकांना आदेश द्या म्हणून. सांगा ना 8 दिवसात आम्हाला पाहिजे हा कार्यक्रम. का नाही करणार तुम्ही तुमची खाली काम करणार. काय केलं त्या आंदोलनाच्या नंतर तुम्ही द्यायला पाहिजे सांगा.
त्याच्यानंतर परत एकदा आम्हाला दारात जावं लागलं आम्हाला. 100 लोक किती होते? तुम्ही आता एक प्रॉपर हे करा त्याच्यामध्ये आणि जो ग्रामसेवक देणार नाही त्याने हो म्हणावं किंवा नाही म्हणावं नाही येतं नाही म्हणून टाकावं तुम्ही 8 दिवस 10 दिवस 15 दिवस गेले झालं ते काहीतरी असं आलं पाहिजे सारखं सारखं तेच करायला हे नाही ना त्याच्यामध्ये काही त्याला वेगळं काही करायचं नाही ना चेअर आलेलं त्यानुसार हे करायचं आम्ही काय म्हणायचं म्हणत नाही शासन निर्णय ना तो तुम्हाला शासन निर्णयाची अंमलबजावणी खालच्या कर्मचाऱ्याकडून करून घ्यायची तुम्हाला का पाठीची घालता तुम्ही त्यांना गोरगरिबाच्या लोकांशी खेळता तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी तुम्ही परत सांगतो परत ते गलत करू नका त्या दोन वेगळ्या गोष्टींची अतिक्रमण नियमाकुल करणं हा वेगळा विषय एखादा जागा देणं समजा तो वेगळा विषय हे दोन विषय हे करा अतिक्रमण नियमाकुलचं तुम्ही प्रत्येक ग्रामसेवकाला विचारा पाहिजे तुमच्या गावामध्ये किती अतिक्रमण झालेले कोणत्या जागेवर काय त्याचं प्रपोजल व्हिडिओ मार्फत आमच्याकडे पाठवतो एक मॅडमशी बोला नाही त्याचं काहीतरी महिनाभराचं प्लॅन करा काहीतरी किती दिवस करा मॅडम फोन लावा असं ना करू की त्यांना परत परत सारखं झालं त्या गोष्टी फोन लावा मॅडमला कोण आलाय तुमचं बापू लावा फोन काढा फोन लावा तुम्ही बोला राव साहेबांना बोलू द्या आता मॅडम म्हणतात तर मॅडमच मिटिंगला नाही प्रत्येक वेळेस तुम्ही येतात आमच्यासोबत आम्ही काय सांगतो ना तुम्हाला जागेचा विषय नाही ना नाही मंजूरचा पण विषय नाही त्याच्यामध्ये मंजूर घरकुलावरचा ते असतो दोन वेगळे विषय तुम्ही ते गलत करताय एक तर त्याला घर नाही आहे त्याने अतिक्रमण केलेलं नाही तर त्याला आपल्याला जागा उपलब्ध करून द्यायची हा एक वेगळा विषय ज्याचं ऑलरेडी अतिक्रमण आहे तो भूमी नाही तर ते आपल्याला नियमित करायचे हे दोन वेगळे विषय त्याची गलत करणार तुम्ही का त्याचा शब्द छल करता का तुमच्या सुविधा अर्थ करता आम्हाला समजायला तयार नाही त्यांना कुठल्याच जागा नाही कोणता देखील सुद्धा नाही आहेत ना आता तुमच्याकडे किती दिवस झाले तुम्ही जातात पुढं तुम्ही मॅडमला सांगितलं त्या दिवशी सगळं आपण त्या आंदोलना दिवशी काय ठरवलं होतं की बाबा तुम्ही ग्रामसेवकला द्या की तुमच्या गावात राहण्यासाठीची भूमिहीनांची अतिक्रमण आहेत की नाही त्या ग्रामसेवकने सांगायचं आमच्या गावात अतिक्रमण नाही घेतलं का दिली तुम्ही 2016 ग्रुप कमी हा जागेविषयी पटत नाही वारंवार तुम्ही येतात गोड बोलतात आणि तुम्ही अजिबात सिरियसली घेत नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे काम करायचं ग्रामसेवकांना तुम्ही आधी द्या तुमच्या जमिनी देतात का तुम्ही शासनाच्या जमिनीवरती अतिक्रमण आहेत ना लोकांचं असं काय करता तुम्ही मग तुम्ही त्या दिवशी आम्हाला शब्द दिला तिथं पत्र काढतो तुम्ही मला पत्र पण दाखवलं पत्र दाखवलं नाही मला मग पत्र दिले का तुम्ही ग्रामसेवकला त्याच्यानुसार आले का चेंज नाही केला तुम्ही मूर्ख बनवता तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच तुम्ही ना एक कार्यक्रम असा टाइम बघून कार्यक्रम असला पाहिजे आणि ऑलरेडी सीओ साहेबांचं पत्र होतं सीओ साहेबांनी कलेक्टर साहेबांचं टाइम बघून हे दिलेलं होतं आमच्या महिन्यात आपल्याला करायचं होतं तुमच्या प्रश्न येत नाही माझी कान साहेबांची व्हिडिओ मॅडमची जी समिती निर्णय घ्यायला काही नाही यांना काहीच करायचं यांनी बदल ग्रामसेवकला खाली पाठवायचं बरं यांना त्याशी म्हणतो तुम्ही ग्रामसेवकला असा बदल मला पत्र पाठवून याच्यात हा बदल करा म्हणजे पाठवून देतो आणि तिला मोकळं तसं पत्र पाठवून आणि तुम्ही परत आता मिटिंग लागत आमच्या समोर या गोष्टी सांगायचं ग्रामसेवकाची मिटिंग लावा सांगितलं होतं मॅडमला फोन सकाळ होत्या का मॅडम दुपारी तुम्हाला हे विषय सिरियसली वाटत नाही का मग करा मॅडमला फोन करा बोला सर तुम्ही मॅडमला सीओ मॅडमला पण फोन नगर परिषदच्या कोणीच नाही आलं नगर परिषद सीओ मॅडम येऊन गेला आपण सभोवती सुद्धा काम आहे मॅडमला फोन करा ना व्हिडिओ मॅडम करा त्यांना फोन हे आपले खालचे कर्मचारी पाठवून देते त्यांना कुठले अधिकार पण नाही यांनी याच्याबद्दल कागद आम्हाला दाखवा एवढं मंजुरी एवढे प्रस्ताव शासनाचा प्रोग्राम येतो आम्ही तुम्हाला करायला लावतो शासनाने दिलेल्या आदेशाची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी शिवगाव पंचायत समितीकडून होत नाही बघतो कोणतीच होत नाही तुम्ही फक्त आलो का आम्ही असं सगळं तयार केलेले होऊन जाईल तुम्ही ग्रामसेवकांची मीटिंग लावा त्यांना आदेश द्या प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक आहे आता मी तुम्हाला विचारलं होतं 100 ग्रामसेवक असतील तुम्ही 70-80 ग्रामपंचायत मग त्या ग्रामसेवकांची बोलून त्यांना आदेश करायला पाहिजे गावामध्ये किती अतिक्रमण आहे आम्हाला ते द्या आम्हाला तुम्हाला काय काम करायचं आम्हाला तेवढंच पाहिजे या गावामध्ये एवढे अतिक्रमण आहेत नाही काय त्या
तात्काळ रद्द कराव्यात अशा अनेक मागण्या घेऊन प्रशासन हे काम करत नाही म्हणून आम्ही 2 आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलं. शेवगाव शहरामध्ये या भागाचे जे आमदार आहेत मोनिकाताई राजळे यांच्या शेवगावच्या संपर्क कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर आम्ही खात्यावरती नुकसान भरपाई जमा करू अशा पद्धतीनं शासनाने सांगितलं होतं, परंतु रुपये जमा न झाल्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या भागाचे आमदार जे आहेत राजळे मॅडम त्यांच्या कासार पिंपळगाव या निवासस्थानासमोर आम्ही चटणी भाकरी खाऊन शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी काळी दिवाळी साजरी केली. आज प्रशासनानं शेवगाव तहसील कार्यालयामध्ये सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, त्याचप्रमाणे तहसीलदार आणि प्रांतसाहेब यांनी एक बैठक या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आम्ही सगळे सहभागी झालो, चर्चा झाली, सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झालेली आहे. निश्चितपणे शेवगाव तहसीलदार यांनी सांगितलेलं आहे पाथर्डी तहसील तालुक्यामधले जे विषय आहेत ते प्रांतसाहेब पाथर्डी तालुक्यामध्ये आमची 1-2-4 दिवसामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर बैठक येणार आहे. आम्ही याच्यावरती समाधान आहोत. त्याचप्रमाणे आणखीन आम्हाला या मीटिंगमध्ये एक जाणवलं की गेल्या 2 दिवसापूर्वी शेवगाव शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनुषंगाने प्रशासनानं एक बैठक लावली होती. खरं म्हणजे या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना कार्यकर्त्यांना त्यांनी आव्हान केलं होतं, निमंत्रण दिलं होतं, परंतु जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीच्या एकाही कार्यकर्त्याला पोलीस प्रशासनानं आणि तालुका प्रशासनानं आम्हाला निरोप दिला नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा एकाही कार्यकर्ता रात्रीच्या या मिटिंगला येऊ शकला नाही. आम्हाला ती माहिती नंतर मिळाली की हे सगळे निरोप प्रशासनानं दिले होते. आता ते निरोप का दिले होते? सर्वपक्षीय होते तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना का नाही बोलवलं? त्यांना का निमंत्रण दिलं गेलं नाही? आणि म्हणून पोलीस प्रशासनाचा, तहसीलदार प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे, त्यांच्या समोर केलेला आहे. आजही आम्ही जाहीर निषेध करतोय. कदाचित त्यांना भीती वाटली असेल, कारण त्या मिटिंगला या भागाच्या आमदार येणार होत्या असं आम्हाला समजलं आणि म्हणून कदाचित वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते काही गोंधळ घालतील का म्हणून कदाचित आम्हाला त्यांनी निरोप दिला नसेल त्या भीतीपोटी. पण आम्ही तालुका प्रशासनाला सांगितलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय होता, तिथं कुठलंही राजकारण नव्हतं आणि म्हणून त्या मिटिंगला आम्हाला बोलवायला पाहिजे होतं, परंतु त्या मिटिंगला आमदार आले आणि कार्यकर्ते बरेच निघून गेले असंही आम्हाला चर्चेतनं कळलं. परंतु प्रशासनानं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बोलवायला पाहिजे होतं, परंतु प्रशासनानं आम्हाला बोलवलं नाही आणि म्हणून त्यांचा आम्ही निषेध देखील या निमित्ताने केलेला आहे. भविष्य काळामध्ये प्रशासनानं अशी घोडचूक करू नये, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बोलवावं. ह्याच अनुषंगाने जर लवकर कार्यवाही झाली नाही या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आम्ही समाधानी आहोत की किंवा प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि हा विषय मार्गी लागलेला आहे.